नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत ध्यान योगाचे सविस्तर वर्णन. ओवी क्रमांक 11. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. अर्थात शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व फार सखल नाही असे आपले आसन स्थिर मांडून. ओवी क्रमांक 12. तत्रेकाग्रं मनं कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रिया उपविश्यासने युज्याद्योग्यम् आत्मविशुद्धये. अर्थात त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. ओवी क्रमांक 13. समं काय शिरोग्रीवं धारयन्यचलं स्थिर संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. अर्थात शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता. ओवी क्रमांक 14. प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पर. अर्थात ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. ओवी क्रमांक 15. युज्यनैवं सदात्मानं योगी नियतमानसा शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. अर्थात मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. ओवी क्रमांक 16. नात्यंश्रन्तसु योगोऽस्ति न चैकान्तमनश्रत न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अर्थात हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. ओवी क्रमांक 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अर्थात दुःखाचा नाश करणारा योग, यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो. ओवी क्रमांक 18. यदा विनियतं चित्तं आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. अर्थात पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ओवी क्रमांक 19. यथा दीपो निवातस्थो नेन्नते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युज्यतो योगमात्मना. अर्थात ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगाच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. ओवी क्रमांक 20. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति.
अर्थात योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेला सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. ओवी क्रमांक 21. सुखमात्यंतिकं यत्तं बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वता. अर्थात इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. ओवी क्रमांक 22. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं तथा यस्मिन्निस्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. अर्थात परमात्म प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्म प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. ओवी क्रमांक 23. तं विद्याद दुःख संयोग वियोगम योगसंनितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. अर्थात जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. ओवी क्रमांक 24. संकल्प प्रभवान कामान अत्यक्त्वा सर्वान् शेषता मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्तता. अर्थात संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून. ओवी क्रमांक 25. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न कश्चिदपि चिंतयेत. अर्थात क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे, तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. ओवी क्रमांक 26. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्येत तदात्मनेव वशं नयेत. अर्थात हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भटकत असते, त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. ओवी क्रमांक 27. प्रशांत मन समहेनं योगिनं सुखमुत्तमम् उपेति शांतरजसं ब्रह्मभूतं कल्मषम. अर्थात कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. ओवी क्रमांक 28. युजन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मष सुखेन ब्रह्म संस्पर्शं मत्यंतं सुखमश्नुते. अर्थात तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. ओवी क्रमांक 29.
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. अर्थात ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितीरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित व सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. ओवी क्रमांक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अर्थात जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि तो अदृश्य असत नाही. ओवी क्रमांक 31. सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकत्वमास्थित सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. अर्थात जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणीमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. ओवी क्रमांक 32. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मता. अर्थात हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे.